द्वितपपूर्ती साईची कीर्ती। द्वितपपूर्ती साईची कीर्ती। सर्वसामान्य सभासद, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक यांच्या हितासाठी सदैव कार्यरत साई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा। साई नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान संचालक मंडळ श्रीयुत दिलीप दत्तात्रय आमने संस्थापक, श्रीयुत विकास विठ्ठल सपकाळ चेअरमन, श्री उदय प्रकाश शहा व्हाईस चेअरमन, श्री महेश सिद्धराय नागराळे संचालक, श्री रावसाहेब सदाशिव पाटील संचालक, श्री हनुमंत तुकाराम कुंभार संचालक, श्री प्रथमेश आमने संचालक, श्री विष्णू रामचंद्र कदम संचालक, श्री महेश उत्तम किर्दत संचालक, सौ अलका शिवाजीराव हारुगडे संचालिका, सौ सुवर्णा विजय साळुंखे संचालिका, सौ कविता विवेक जोग सचिव, श्री शिवप्रसाद पुरुषोत्तम शेंडे तज्ञ संचालक, श्रीयुत विजयकुमार गायकवाड सल्लागार, श्रीयुत महेश जनार्दन डोंबे सल्लागार। साई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा पतसंस्थेच्या सुविधा, विनम्र व तत्पर आधुनिक सेवा, कोअर बँकिंग सेवा, RTGS, NEFT, SMS सेवा उपलब्ध, सुसज्ज हॉल व लॉकर सुविधा उपलब्ध, सामाजिक कार्यात अग्रेसर। एकोणीसशे 90-95च्या काळात तरुणांना धंदा व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची उपलब्धता सहज होत नव्हती। होतकरू कर्तबगार तरुणही बेरोजगार असल्याचे चित्र होते। स्वतःलाही अशीच समस्या भेडसावली। प्रस्थापितांच्या संस्था किंवा बँकांमध्ये पद सिद्ध करणे
व कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड होते. म्हणून काही मित्र, नातेवाईक यांच्या सहकार्याने, जिद्दीने, ध्येयाने प्रेरित होऊन साई पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. ही साई पतसंस्थेची स्थापना व प्रारंभीची वाटचाल कशी झाली याबाबत ऐकूया संस्थापक माननीय दिलीप आमने यांच्याच शब्दात. नमस्कार, मी दिलीप दत्तात्रय आमणे, संस्थापक साईनागरी पतसंस्था विटा. साईनागरीची पतसंस्था 20 मे 1997 रोजी तत्कालीन परिस्थितीचा विचार करता आणि त्यावेळच्या सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यावेळेला या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना ज्या गरजा आम्हाला समोर दिसल्या त्यानुसार ही संस्था स्थापन करतेवेळी प्राप्त परिस्थितीनुसार संस्थेची स्थापना मुळात शिवाजीराव हरबडे यांच्या अगदी 100 स्क्वेअर फूट असणाऱ्या वास्तूमध्ये करण्यात आली. काळाच्या ओघात या संस्थेची वाढ होत चालली आणि त्यांच्याच सहकार्याने ही संस्था त्या टप्प्यात साधारणपणे 250 स्क्वेअर फुटामध्ये करण्यात आली. या संस्थेची वाटचाल त्या वास्तूमध्ये जवळजवळ 18.5 वर्ष होत राहील. या काळामध्ये विविध स्थित्यंतर संस्थेला अनुभवाला आली. त्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी आल्या त्या त्या प्रसंगात संस्थेच्या संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, तत्कालीन परिस्थिती असलेला बचत प्रतिनिधी वर्ग, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या बहुमोल सहकार्यामुळं या संस्थेची वाटचाल होत राहिली. संस्थेच्या वाटचालीमध्ये तपपूर्तीचा पहिला टप्पा जरा 2010 साली आपल्या पुढे आला आणि 2010 साली संस्थेने 12 वर्षे तपपूर्तीचा वाटचालीचा प्रसंग दिमागदार पद्धतीनं पूर्ण केला. या संस्थेच्या दरम्यानच्या काळामध्ये 2015च्या आधी जवळपास 4 ते 5 वर्ष आम्ही संस्थेच्या सुव्यवस्थित जाण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील होतो. ठेवीदारांच्या पैकी मीटिंगच्या निमित्ताने येणाऱ्या ठेवीदारांना आम्ही हा विषय सुचवायचो, आम्हीही प्रयत्नशील होतो, परंतु त्याला समाधानकारक यश आलेलं नव्हतं. परंतु 2013 मध्ये संस्थेला जी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं जी गोष्ट चालली होती त्या गोष्टीला निर्णायक स्वरूप मिळालं आणि 2013 मध्ये संस्थेच्या वाटचालीतला हा स्ववस्तूचा पहिला टप्पा आम्ही सुरुवात करू शकलो. त्यामध्ये मग 13 ते 15 या काळामध्ये त्या वास्तूचं बांधकामाचा जो विषय होता तो पूर्ण करण्यात आला आणि 2015 मध्ये माननीय चरेगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते या संस्थेची स्ववस्तूमध्ये वाटचाल जी होती ती पूर्ण करण्यात आली. या दरम्यानच्या काळामध्ये संस्था नफ्यामध्ये होती. तसंच सुरुवातीपासून अ वर्ग हा आम्ही निश्चितपणे चांगलं काम करत असले मिळत होता आणि या सर्व वाटचालीमध्ये सभासदांना आम्ही 2020 पर्यंतचा लाभांश 175% देऊ शकलो. ही एक उल्लेखनीय बाब अशी आम्हाला वाटते. हे सर्व काम चालू असताना गत 24 वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं असल्याचा एक प्रशस्ती पत्राचा दाखला म्हणून राज्यस्तरीय विविध पारितोषिकं या संस्थेत मिळाली. त्याच्यामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेसाठी उत्कृष्ट कार्याबद्दल चेअरमन तसंच सचिव अशी वेगवेगळी पारितोषिकं आम्हाला या संस्थेला मिळत राहिली. या सर्वांमधून आम्ही जे काम करत होतो त्याला स्फूर्ती देण्याचं काम केलं गेलं आणि आम्ही त्याच सगळ्याचा उपयोग करून किंवा त्या स्फूर्तीमधून आम्ही ही वाटचाल आज अखेर करत आलेलो आहोत. परिस्थितीमध्ये आणखी एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला जे कामकाज आपलं
लिखित स्वरूपात केलं जायचं ते 2004 सालापासून संगणकीकृत करण्याचा आपला जो उद्देश होता तो 2004 मध्ये पूर्ण करण्यात आला. 2015 मध्ये साई नागरीचं कामकाज कोअर प्रणालीच्या माध्यमातून चालू करण्यात आलं. या माध्यमातून खातेदारांना सर्व प्रकारच्या सुविधा देत होतो आपण. त्याच्यामध्ये आरटीजीएस, नेफ्ट या सुविधा देत असताना त्यांच्या दैनंदिन व्यवहाराची त्यांना पूर्णपणे माहिती व्हावी यासाठी SMS सेवा सुद्धा आपण तत्कालीन 2015 पासून चालू केली. हे करत असताना ज्या बँकिंग सुविधा द्यायच्या व्यवस्था असतात त्याच्यामध्ये त्यानुसार सेवा देण्याच्या दृष्टीनं 2015 मध्ये आपण लॉकर सुविधा आपल्या साईनगरीमध्ये चालू करण्याची नियोजन केलं आणि त्यानुसार 172 लॉकरची व्यवस्था या आपल्या साईनगरीमध्ये करण्यात आली. मी दिलीप आमने परिवाराच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करून मी थांबतो. सहकार क्षेत्रातला कोणताही अनुभव नसताना माझ्याकडील चिकाटी, अभ्यासू वृत्ती, विनम्रता पाहून मला साई नागरी पतसंस्थेसारख्या नावारूपाला आलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. संस्थापक दिलीपराव आमने यांचे मार्गदर्शन व ज्येष्ठ संचालक मंडळाच्या सहकार्याने मी काम करत राहिलो व समाधानकारक कार्य उभे राहिले. चांगल्या विचाराने काम करत राहिले की उत्तम काम उभे राहते असा विश्वास चेअरमन माननीय विकास विठ्ठल सपकाळ व्यक्त करीत आहेत. नमस्कार, मी साई नागरी पतसंस्था चेअरमन विकास सपकाळ. माझी निवड 2015 साली चेअरमनपदी निवड झाली. 15 साली निवड झाली त्यानंतर आमची पहिल्यापासूनच प्रगतीपथावर पतसंस्था होती. आमचे संस्थापक आमने साहेब, संचालकच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही चौंडेश्वरी पतसंस्था विलिनीकरण करून घेतली. ते 2000 आम्ही 15 साली 31/8/2015 साली आम्ही विलिनीकरण चौंडेश्वरी पतसंस्था घेतली. त्यावेळी आम्ही असा विचार केला की त्या संस्थेच्या ठेवीदारांच्या सर्व रकमा परत गेल्या पाहिजेत. कोणत्याही सभासदाची रक्कम बुडली नाही पाहिजे. त्या योगाने आम्ही ती संस्था विलीन करून घेतली आणि ते रक्कम त्यावेळी आम्ही सर्वांना सांगितलं तुमची एकही रुपया बुडीत जाणार नाही. आणि त्यानंतर आम्ही आत्ता 4 मे पासून आम्ही त्या चौंडेश्वरी पतसंस्थेच्या ठेवी परत देण्यास सुरुवात केलेली आहे. प्रत्येकी ठेवीदाराला आम्ही 6000 रुपये याप्रमाणे रक्कम परतफेड करत आहे. आमच्या संस्थेचे सभासद 1810 आहेत. ठेवी आत्ता आमच्या 13 कोटी आहेत. कर्ज वाटप 9 कोटी केलेलं आहे आम्ही. आणि आमचा ढोबळ नफा काढला तर 37 लाख रुपये आहे. आणि आमचे संस्था स्थापन केल्यापासून आमची संस्था कायमस्वरूपी ऑडिट अ वर्गमध्येच आहे. आणि आम्हाला आतापर्यंत सभासदांनी सहकार्य केलेलंच आहे आणि इथून पुढे सभासदांनी असं सहकार्य करून संस्था वाढीच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावे. नमस्कार. संस्था मोठी होत असताना अडथळे, समस्याही येत असतात. या समस्या, संकटे सोडवण्यासाठी कायदेशीर बाबी हाताळणे व अनुभव संपन्नता मार्गदर्शन रूपात असणे महत्त्वाचे असते. संस्थेशी निगडीत असणारे व पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन असणारे माननीय ॲडव्होकेट विनोद गोसावी यांनी साई पतसंस्था सर्वांगीण विकास करत असताना साक्षीदार म्हणून काम बजावले आहे आणि आपले अनुभव, विचार प्रकट करीत आहेत. माननीय ॲडव्होकेट विनोद गोसावी. सध्याच्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर सामान्य लोकांना आपला व्यवसाय चालवण्यासाठी किंवा गरजेचे मुलांचं शिक्षण असते त्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असते. आणि मग आपण बघतो की मार्केटमध्ये सावकारी व्यवसाय चालतो. महिन्याला 3% 4% व्याजदराने पैसे दिले जातात आणि मग तो माणूस त्या सावकारीच्या जोखडातून बाहेरच येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत
महाराष्ट्रात विशेषतः सहकारी पतसंस्थेचं जाळं चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे। त्यामध्ये साई नागरी सहकारी पतसंस्था ही चांगल्या पद्धतीनं काम गेली 25 वर्षे करत आहे। या संस्थेनं आता 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। या संस्थेचं कामकाज पाहिलं असता धीम्या गतीनं, संथ गतीनं, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं संस्थेचं काम चालू आहे। या संस्थेचे संस्थापक माननीय दिलीपराव आमणे आणि त्यांच्याबरोबर श्री विकास सपकाळ आणि उदय शहा हे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहतात। दिलीपराव आमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व टीम, बाकीचे संचालक मंडळ आहे, सगळे कर्मचारी वर्ग आहेत, हे अत्यंत सचोटीनं या संस्थेचं काम गेले 25 वर्ष करत आले आहे। संत गतीनं का होईना, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। आणि विशेषतः या संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ लोकांच्या ठेवी घेणं आणि कर्जानं देणं एवढंच मर्यादित न राहता या आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून गेली 25 वर्ष संस्था अखंडपणे काम करत आहे। आपण बघितलं असेल 2004चा दुष्काळ असेल, त्यावेळेला त्यांनी गोशाळा चालू केली, त्या गोशाळेला भरघोस मदत दिली। त्यानंतर आपण 2012-13 सालाचा दुष्काळ बघितला असेल, पाणी वाटप असेल, छावण्या असतील, या सर्व माध्यमासाठी या पतसंस्थेनं मदत करून सामान्य जनतेला सहकार्याचा हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे ही संस्था चालवत असताना संस्थेच्या ठेवीसुद्धा आता 13 कोटी झालेल्या आहेत। ही संस्था साधारण 9 ते 10 कोटी कर्ज देत आहे आणि अत्यंत चांगल्या पण दरवर्षी हा नफा वाढत निघालेला आहे। यावर्षी कोरोनाच्या काळात सुद्धा 35 लाखापर्यंत या संस्थेला फायदा झालेला आहे। या कोरोनाच्या काळात सुद्धा या दिलीपराव आंबेंच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास सपकाळ, उदय शहा यांच्या सहकार्यानं कॉन्सन्ट्रेटर्स किट देण्याचा आणि जवळजवळ 200 ते 300 लोकांना धान्याचे किट देण्याचा उपक्रम राबवला गेला। विशेष म्हणजे असं की या संस्थेनं विट्यातील एक संस्था चौकेश्वरी पतसंस्था जी अडचणीत येऊ पाहत होती, त्या संस्थेला आपल्या संस्थेत सामावून घेतलं आणि त्या संस्थेचे जे काही ठेवीदार होते त्यांना या कोरोनाच्या काळात पैशाची अत्यंत निकड असताना त्यांना मर्यादित स्वरूपात का होईना त्यांची रक्कम परत देण्याचं काम हे या संस्थेने केले। हे मोठं कौतुकास्पद पाऊल आहे, कारण या कोरोनाच्या काळात खूप लोक अडचणीत असताना आणि संस्थासुद्धा या कोरोनाच्या काळात अडचणीत असताना अशा प्रकारचं नागरिकांना मदत व्हावी या दृष्टीने उचललेले कौतुकास्पद आहे। या संस्थेनं आता जो आरोग्य तपासणीचं ह्या 25व्या वर्षात पदार्पण झाले त्यावेळेला आरोग्य शिबिर जे चालू केलेलं आहे, त्या आरोग्य शिबिराचं सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे। या आरोग्य संपूर्ण शरीराची जे तपासणी केली जाते त्यासाठी 7, 8, 10,000 रुपये खर्च होतात। या ठिकाणी निःशुल्क त्या आरोग्य शिबिर घेतलं जाणार आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आणि या निमित्तानं मी पुन्हा एकदा साई पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीपराव, संस्थापक चेअरमन श्री दिलीपराव आमणे, सध्याचे चेअरमन श्री विकासराव सपकाळ, उदयराव शहा आणि सर्व संचालक मंडळ व सचोटीनं काम करणारे कर्मचारी वर्ग यांना या 25व्या वर्षात पदार्पण करताना शुभेच्छा देतो आणि ही संस्था अशीच पुढे प्रगतीपथावर जाऊ आणि या संस्थेच्या हातनं समाजाचं काम होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो। संस्थेचे सभासद, कर्जदार, ग्राहक, ठेवीदार अशा अनेक भूमिकेतून साई नागरी सहकारी पतसंस्थेशी जवळून संबंध आला। यातून साई पतसंस्थेच्या कार्याची ओळख झाली। उद्योजक म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्याला संस्थेचा सन्माननीय घटक म्हणून काम करण्याची संधी लाभली हे भाग्यच, अशी भावनिक मांडणी करत आहेत व्हाईस चेअरमन माननीय उदय प्रकाश शहा। नमस्कार, मी उदय प्रकाश शहा। आपल्या साई नागरी पतसंस्थेची स्थापना
सन 1997मध्ये झाली. साधारण 2000 सालापासून माझ्या आणि संस्थेचे आर्थिक व्यावहारिक संबंध चालू राहिले. काही वेळेला कर्जदार म्हणून, काही वेळेला ठेवीदार म्हणून मी संस्थेचा तेव्हापासून कायम ग्राहक राहिलेलो आहे. कर्जदार म्हणून सुद्धा मी वेळोवेळी ज्यावेळेला संस्थेत येत होतो त्यावेळेला सुद्धा मला संस्थेकडून सतत आपुलकीची वागणूक, कधी अडवणूक नाही अशा पद्धतीनं व्यवहार होत होते. ग्राहकाच्या किंवा समाजातील व्यापारी वर्गाच्या म्हणा, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये संस्था सतत अग्रेसर राहिलेली आहे. व मी स्वतः त्याचे एक अत्यंत जवळचं उदाहरण आहे. संस्थेचे संस्थापक दिलीपराव आमजे साहेबांचा आणि माझा संस्थेच्या स्थापनेच्या आधीपासूनच फार चांगला जवळचा संबंध आहे. मित्रत्वाचा आमचे त्यांचे संबंध आहेत. या माध्यमातूनच 2015 साली मी संस्थेमध्ये आलो. माझी व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली आणि ह्या संस्थेच्या आत्तापर्यंतच्या सर्व चढउतारामध्ये मी संस्थेचा साक्षीदार आहे. बाकीच्याही बऱ्याच गोष्टी इतरांनी सांगितल्या. आता संस्था म्हणून येणाऱ्या काही कालखंडामध्ये डिजिटल व्यवहार वाढावेत हे जे काही सरकारचं धोरण आहे त्यानुसार आम्ही संस्थेमार्फत सभासद, ग्राहक, ठेवीदार यांच्या सुविधेसाठी ATMची सुविधा व मोबाईल बँकिंगची सुविधा हे लवकरच चालू करत आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या काही अद्ययावत सोयीसुविधा कराव्या लागतील त्या सर्व करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील व त्यात आम्ही अग्रेसर राहू ही मी ग्वाही देतो. बदलत्या काळानुसार ज्या काही आधुनिक सुविधा त्या संस्थेमार्फत चालू होतील त्या सर्वाचा संस्थेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार व सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा व संस्थेस सहकार्य करावे. सर्व सभासदांनी आत्तापर्यंत जे काही संस्थेला सहकार्य केलेले आहे तेही असेच उत्तरोत्तर करत राहावे हीच माझी एक संस्थेचा व्हाईस चेअरमन म्हणून आपल्या सर्वांना विनंती. संस्थेच्या स्थापनेनंतर लगेचच संस्थेशी जोडल्या गेलेल्या आणि साई पतसंस्था हे आपले कुटुंब आहे असे मानून बहुतांश वेळ साईच्या विकासाच्या विचारासाठी देणाऱ्या व्यवस्थापिका म्हणजे संस्थेच्या सर्वांगीण वाटचालीतील महत्त्वपूर्ण दुवा. साई पतसंस्थेच्या आजवरच्या कामकाजाबद्दल माहिती देत आहेत सचिव सौ कविता विवेक जोग. नमस्कार, मी कविता विवेक जोग, साई नागरी सहकारी पतसंस्था या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून काम करीत आहे. प्रथमतः मी सर्वांचं अभिनंदन करते की 20 मे 1997 रोजी या संस्थेची स्थापना झाली. 24वे वर्ष पूर्ण होऊन 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. 25वा वर्धापन दिन हा 8 जून रोजी संस्थेचा आहे. या निमित्तानं सर्वांना प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देत आहे. सन 1997 साली या संस्थेची स्थापना झाली. सदर स्थापना झाल्यानंतर मी या संस्थेत 1998 साली क्लार्क या पदावरती प्रथमतः काम करायला सुरुवात केली. हळूहळू अनुभव येईल तसं मी या ठिकाणी सेक्रेटरी हे पद स्वीकारलं गेलं. यामध्ये प्रथमतः 1998 सालापासून ज्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ यांनी मला भरपूर सहकार्य या ठिकाणी केले. असं शिकत जाऊन आज मी सेक्रेटरी म्हणूनही या पदावर काम करीत आहे. 1997 साली संस्थेच्या ठेवी 1998 साली संस्थेच्या ठेवी या 17,22,000 होत्या. कर्ज 9 लाख एवढी होती. पण आज हळूहळू चालू असतानाच 25व्या वर्षात पदार्पण करताना 31/3/2021 साली संस्थेच्या ठेवी 13 कोटी आहेत. कर्ज 9 कोटी आहेत. तसे ढोबळ नफा हा 37 लाख एवढा झालेला आहे. यामध्ये आम्हाला असं सांगावंसा अतिशय आनंद होतो आहे की 1997 पासून ते आज अखेर जो संस्थेच्या सर्व सभासदांनी जो विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे यातच आम्ही हे कल्पवृक्ष उभा करत आहोत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या ठिकाणी संस्थेच्या विविध योजना आहेत. कर्जाच्या योजना आहेत, ठेवीच्या योजना आहेत. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सोने तारण कर्ज आहे, विमा पॉलिसी तारण कर्ज आहे. यामध्ये 10% प्रमाणे आत्ता आपण या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त सभासदांनी याचा फायदा घ्यावा.
नमस्कार, मी प्रदीप दामोदर जोशी, साई नागरी पतसंस्था या संस्थेचा कर्मचारी असून यापूर्वी माझी 27 ते 28 वर्ष सर्व्हिस सृजन मंडळ याच्या मुख्यमंत्री विद्यालयात माझी झालेली आहे. तिथं मी मुख्यमंत्री मुलांची सेवा केली आणि इथं खरंच खऱ्या अर्थाने मला सृजन लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. आणि ही संधी मला संस्थेचे सर्वेसर्वा दिलीप आमणे साहेब आणि जोग मॅडम यांनी दिली. संस्थेचे कामकाज मी दुरून बघत होतो, पण प्रत्यक्ष इथे काम करण्याची मला आता मुभा मिळालेली आहे. त्या मुभाचा मी संधीचा फायदा करेन. परंतु संस्थेला मी येताच लवकर 24 वर्ष पूर्ण होऊन 25 वर्ष सुरू होत आहे. 25 वर्ष हे रोपण महोत्सव वर्ष असल्यामुळं संस्थेला भविष्यात अनेक गोष्टीला सामोरं जायचं आहे. आणि त्या गोष्टीसाठी संस्थेचा असणारा आमचा सर्व कुशल कर्मचारी हा सर्वांना चांगल्या तऱ्हेने सहकार्य करेल यात शंका नाही. संस्थेची भरभराट ही सुरुवातीपासून आहेच. नाव साई आहे, तिथं आई आहे, त्यामुळे आईला कोणत्याच प्रकारची कमतरता होत नाही. त्या आईच्या सेवेप्रमाणे ही संस्थेचे सर्व कर्मचारी काम करत असतात. या संस्थेला बघता 24 वर्षे पूर्ण झालेले आणि उद्याच्या 8 तारखेला ती संस्था 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पदार्पणानिमित्त मी संस्थेच्या सर्व कर्मचारी यांच्या वतीनं व माझ्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी संस्थेला शुभेच्छा देतो व त्यांना 25व्या वर्ष रोपण महोत्सव त्यांना भरभराट जावं आणि संस्थेची अशीच प्रगती दीर्घपर्यंत चालू जावी माझी इच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय शिवदास तारळकर. साई नागरी पतसंस्थेला आज 25 वर्षे पूर्ण झाली. मी साई नागरीचा पहिल्यापासून ठेवीदार आणि कर्जदार आहे. साई नागरीमध्ये कर्ज देताना सुद्धा जवळचा आमचा फक्त डॉक्युमेंट्स पूर्ण झाल्याशिवाय कर्ज देत नाही आहेत. आणि डॉक्युमेंट्स पूर्ण झाल्यानंतरच त्याचं पडताळणी करूनच कर्ज दिलं जातं. आणि कितीही जवळचा असला कर्ज थकीत असते त्याला लगेच नोटीस वगैरे दिली जाते. ही त्यांची पद्धत अतिशय चांगली आहे. ठेवीदारांच्या सुद्धा ठेवी कधीही कधी कुणाच्या आढळल्या नाही, त्यांना योग्य तो मोबदला दिला आहे. डिव्हिडंड चांगल्या पद्धतीने दिला जातो. आणि इथले जे सगळं स्टाफ मेंबर आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करतात. त्यामुळं माझं कायम साई नागरीमध्ये व्यवहार चालू असतात आणि त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि साई नागरीला 25व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल माझ्या वतीने, आमच्या फॅमिलीच्या वतीने त्यांना शुभेच्छा व त्यांचं कार्य असंच वाढत जाऊ द्या ही इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, मी कुमार उद्धव लोटके, राहणार वेटा. गेली 25 वर्ष या वेटा शहरामध्ये मी वास्तव्यास आहे. या ठिकाणी साई नागरी पतसंस्था ही गेली 25 वर्षे कार्यान्वित आहे विट्यामध्ये. या संस्थेमार्फत विटा शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी रक्तदान शिबिर म्हणा, आपले आता कोरोनाचा जो काळ होता त्यामध्ये सुद्धा कोरोना रुग्णांना भरपूर साहित्य वाटप करण्यात आलेले होते. त्यानंतर इतरही बरेच कार्यक्रम या संस्थेमार्फत घेण्यात येतात. या ठिकाणी या संस्थेमार्फत आर टी ओ मार्फत लोकांना लायसन काढण्याचा सुद्धा एक उपक्रम गेल्या मागील 5-6 वर्षामध्ये राबवलेला होता. या ठिकाणी आणि बरेच कार्यक्रम जे संस्थेचे सभासद वगैरे आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुद्धा या संस्थेमार्फत राबवलेले जातात. नमस्कार, मी दत्तात्रय खारगे. आपल्याला साई नागरी पतसंस्थेच्या वर्धापनानिमित्त आपल्याला सांगू इच्छितो की या पतसंस्थेनं दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक निधी किंवा इतर धान्य वाटप अशा पद्धतीनं भरपूर समाजासाठी काम केलेलं आहे. आणि या कोविड-19च्या काळामध्ये या 2 वर्षामध्ये त्यांनी किट वाटप असेल किंवा इतर सहकार्य असेल, सामाजिक सहकार्य असेल, त्यामध्ये हिरिरीनं पुढाकार घेतलेला आहे. आणि दिलीप आमनेंच्या या मार्गदर्शनाखाली ही पतसंस्था अतिशय उत्कृष्टरित्या काम करीत आहे. कविता जोग मॅडम ज्या मॅनेजर आहेत त्यांच्या हाताखालील कर्मचारी वर्ग अतिशय उत्कृष्टरित्या तत्परतेनं कामकाजासाठी सज्ज असतात, नेहमी सज्ज असतात. साई नागरी पतसंस्थेला या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो.
2021 रौप्य महोत्सवी वर्ष. 25व्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या साई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सर्व ठेवीदार, सभासद, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक बंधू भगिनींनो, आपण केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.